आणि मंडळी, आता वेळ झाली आहे रतन टाटा नावाचं रसायन आणखी खोलात जाऊन समजून घेण्यासाठी. त्यासाठी आम्ही आज सकाळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्याशीही संवाद साधला. रतन टाटांना पद्मविभूषण मिळाला तेव्हाचा एक किस्सा माशेलकर सरांनी आम्हाला सांगितला. त्यात माशेलकरांचाही थोडा इतिहास आहे, पण माशेलकरांनी सांगितलेल्या अनुभवात जो योग जुळून आलाय तो दोघांसाठीही दुर्मिळ होता. ऐकूयात तो किस्सा माशेलकर सरांकडून. टाटा समूहातर्फे ज्या स्कॉलरशिप दिल्या जातात त्यातली स्कॉलरशिप मला मिळाली 60 रुपये दर महिन्याला, आणि अशी जवळजवळ 6 वर्ष मला स्कॉलरशिप मिळाली. मी त्यामुळे शिकू शकलो मी. आणि गंमत म्हणजे जर ही स्कॉलरशिप मिळाली नसती तर मी पुढे जाऊ शकलो नसतो. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 17 मार्च 2000 रोजी राष्ट्रपती भवनामध्ये मी आणि रतन टाटा दोघांनाही एकत्र पद्मभूषण देण्यात आलं. म्हणजे बघा, आणि ते सुद्धा R.K. नारायणन यांच्या हस्ते, जे आपले राष्ट्रपती होते आणि ते स्वतः टाटा स्कॉलर होते. म्हणजे तुम्ही कल्पना करा, एका टाटा स्कॉलरने रतन टाटांना पण पद्मभूषण दिलं आणि टाटा स्कॉलरला पण पद्मभूषण दिलं. ह्याचा अर्थ हे टाटा समूहाने जे काम केलेलं आहे, असे मी एकटाच माशेलकर नव्हे, असे हजारो माशेलकर त्यांना त्यांनी मदत केलेली आहे. तर हा एक त्यांच्यातला एक माझ्या मते एक महत्त्वाचा भाग होता की राष्ट्राची जी घडणी होते त्याच्यामध्ये सर्वांना, गरीबातल्या गरीबांना त्यांनी मदत केलेली आहे. मंडळी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी बोलण्याच्या ओघात रतन टाटा हे व्यक्ती म्हणून कसे होते हे सांगितलंच, पण त्यांच्या व्हिजनविषयी सांगताना त्यांनी टाटा नॅनो कारची गोष्टही सांगितली. तसंच रतन टाटा हे कसे युवा मित्र होते याचीही माहिती माशेलकर सरांनी दिली. एक मी पाहिलंय, धनाची श्रीमंती सोडा पण त्यांच्या मनाची श्रीमंती एवढी मोठी होती. मला आठवतं की ते अत्यंत शालीन, अत्यंत साधे राहायचे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे असलेले हे रतन टाटा होते की त्यांच्यासारखं व्हिजन, त्यांच्यासारखं इनोव्हेशनवर भार मी पाहिलेलं नाहीये. आता टाटा नॅनो त्यांनी केली बघा, तर ती टाटा नॅनो कोणासाठी? गरिबांसाठी. 1 लाख रुपयामध्ये ती मी कार बनवणार. आणि त्यावर मला सांगायला अभिमान वाटतो की आपले तरुणांवर त्यांचा फार विश्वास असायचा, कळलं. आणि गिरीश वाघ जे फक्त 35 वर्षांचे होते, त्यांच्या हातात त्यांनी संबंध ही कामगिरी त्यांना सोपवली होती आणि त्यांनी ती यशस्वी करून दाखवली. तर टॅलेंट, टेक्नॉलॉजी आणि ट्रस्ट हा जो भाग आहे त्याच्यामध्ये त्यांचा हात धरणारा कुणी नव्हता. सर्वप्रथम म्हणजे ते अत्यंत वक्तशीर होते. शिस्तबद्ध अशी ती व्यक्ती होती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की प्रॉफिटपेक्षा पर्पज हे फार महत्वाचं आहे. एथिक्स, कळलं की नाही, ते एक मोराल कंपास आपण ज्याला म्हणतो, त्याच्यावर त्यांचा जास्त भर होता. आणि अनुकंपा, याच्यासाठी कामगारांविषयी अनुकंपा, म्हणजे आता उदाहरणार्थ टेम्पररी वर्कर्स असतात, त्यांचं काय होणार ह्याच्यावर लक्ष देणं जास्त त्यांचा भार होता. तर त्यामुळे मूल्य हे माझ्या मते त्यांनी जास्तीत जास्त महत्त्वाचं ठरलं. मूल्य म्हणजे पैसा नव्हे, पण मूल्य म्हणजे त्यातल्या मागची जी एक तत्वाची भावना असते त्या भावनेवर त्यांचा प्रचंड हे होतं. टाटा समूहाचे ते अध्यक्ष होते आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी स्टार्टअप्समध्ये, उदाहरणार्थ, त्यांचा असा विश्वास होता की ही जी तरुणाई आहे त्यांचे हे जे विचार आहेत आणि त्यांच्या ज्या धाडसी कल्पना आहेत त्यांना मदत करायला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी स्वतःचे पैसे घालून जवळजवळ 30 स्टार्टअप्सना मला आठवतं त्यांनी मदत केलेली आहे. टाटा नॅनो बघा ना, टाटा नॅनोची कल्पना हीच होती की त्यांनी एकदा पाहिलं की एका स्कूटरवर नवरा, बायको आणि 2 मुलं पावसात भिजत चालली होती. ते म्हणाले हे शक्य नाही, त्यांना आपण एक छोटी कार देऊया. ही जी भावना त्याच्या मागे आहे ना, सर्वांसाठी, सर्व समावेशक अशा प्रकारचं संशोधन हे करणं, आणि ते उद्योगामध्ये म्हणजे वेगळं असं काही करायचं नाही, पण त्यामध्ये उद्योगच असा की डुईंग गुड इज गुड बिझनेस. ही जी बोल्ड प्रिंट आहे त्यांच्या ह्याच्यातली, ती माझ्या मते सर्वात महत्वाची आहे, ज्याला आपण इनोव्हेशन, कंपॅशन आणि पॅशन या तिन्ही गोष्टी एकत्र त्यांनी आणल्या. प्रत्येक निर्णयामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला ते दिसायचं.
मंडळी, केवळ यशस्वी उद्योजक म्हणूनच नाही तर आपण ज्या समाजात राहतो ना त्या समाजाचंही एक माणूस म्हणून आपण काहीतरी देणं लागतो, हेच रतन टाटांच्या आयुष्याचं सूत्र होतं. आपण ते अनेक वेळा जवळून अनुभवल्याचं रघुनाथ माशेलकरांनी सांगितलं. त्यांनी जी लिगसी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये नुसतं डुईंग वेल नाही आहे, डुईंग गुड आहे. आणि डुईंग गुड फॉर द सोसायटी, आणि डुईंग गुड फॉर द सोसायटी इटसेल्फ एज अ बिझनेस, ही त्यांची ही लिगसी आहे. ही माझ्या मते सर्वात महत्वाची आहे. मी तर त्यांना म्हणतो की ही वॉज नॉट एन इंडिव्हिज्युअल. त्या व्यक्ती नव्हत्या, त्या संस्था होती. ती एक संस्था होती, एक मोठी संस्था होती. व्यक्ती जातात हो, पण संस्था राहतात. ही व्यक्ती नसून संस्था असल्यामुळे ते चिरंतन राहतील असं मला वाटतं. माझा एक मित्र आला होता अमेरिकेतनं आणि तो म्हणाला की आम्ही आमच्या कंपनीमध्ये जे चुका करतात त्यांना आम्ही क्षमा करतो, पण जे धोका घेत नाहीत त्यांना आम्ही क्षमा करत नाही. तर भारतात तुम्ही काय करता? तर मी विरोधाने म्हटलं आम्ही भारतात जे चुका करतात त्यांना शिक्षा देतो. तर सगळे हसले, पण एक ग्रस्त हसले नाहीत, ते म्हणजे रतन टाटा. आणि त्यांनी मला बाहेर चहा पिताना म्हटलं की आपण टाटामध्ये रिस्क घ्यायला पाहिजे, ते करण्यासाठी काय करावं लागेल? तर म्हटलं डेअरिंग टू ट्राय. जे असे धाडस करतात, साहस करतात, त्यांना आपण वरती आणलं पाहिजे, असे आपण काहीतरी प्रोग्राम करूया. त्यांनी लगेच 2006 मध्ये कार्यक्रम सुरू केला, डेअरिंग टू ट्राय. आणि त्याच्यामध्ये अशा कल्पना ज्या जगाच्या पुढे आहेत, आपण नेहमी कॉपी करत असतो कुठे, तसं नाही, जगाच्या पुढे आहेत, तशा कल्पना त्यांनी ह्याच्यामध्ये आणल्या. आणि तुम्हाला मी सांगतो त्याचा त्या समूहावर प्रचंड परिणाम झाला हो. म्हणजे मला अजून आठवतं की त्या ह्याच्यात मला आठवतं की एका ह्याला गेलो होतो मी, टाटा मोटर्सच्या समारंभाला गेलो होतो, आणि तिकडे 3 स्टॉल मला दिसले. पहिला स्टॉल म्हणजे येस वी डिड इट, आम्ही हे केलं मोठं धाडस करून. दुसरा भाग असा होता की ज्याच्यामध्ये वी आर ॲट इट, म्हणजे आम्ही अजून करतो आहोत. पण तिसरा भाग असा होता की आम्ही प्रयत्न केला पण तरी आम्हाला जमलं नाही, सॉरी. म्हणजे आपलं फेल्युअर सुद्धा ते अभिमानाने दाखवत होते की मी धाडस केलं, ह्याचा त्यांना अभिमान होता. तर हा जो भाग आहे ना रतन टाटांनी त्या कंपनीमध्ये आणला, माझ्या मते हा अत्यंत महत्वाचा आहे. जगाच्या पुढे जर जायचं असेल तर हे येस आय कॅन अँड येस आय विल, मी करणारच, हे जे स्पिरिट आहे त्यांचं, हे माझ्या मते सर्वात मोठं होतं. नाही, आपण पहा, त्यांना ती कंपनी सॉल्ट टू सॉफ्टवेअर असं म्हणायची, नाही का? कारण आपण टाटा केमिकल्स बघितलं तर ते सॉल्ट बनवत असत, सोडियम कार्बोनेट वगैरे बनवत असत, आणि सॉफ्टवेअर बघितलं तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बघत असत. तर ही जी डायव्हर्सिटी, म्हणजे त्यांच्या कंपनीची मी म्हणेन डायव्हर्सिटी म्हणा, कॉम्प्लेक्सिटी म्हणा, ही भारतातल्या सगळ्या उद्योग समूहामध्ये जास्तीत जास्त आहे. आणि तरीसुद्धा प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की ते सक्सेसफुल झालेत. आणि त्याचं कारण सांगतो तुम्हाला. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या मॅनेजमेंट सिस्टम्स. मी कधीही त्यांना असं इंटरफेअर करताना पाहिलेलं नाही की मला हे हवंय म्हणून तू हे कर, कळलं की नाही, ह्याचं सुद्धा. आणि त्यांची लक्ष देऊन ऐकायची जी ताकद होती ती मी बोर्डामध्ये पाहिलेली आहे, कळलं की. कधीही ते इंटरफेअर करत नसत. कुणी जर प्रेझेंटेशन करत असत तर कळलं की नाही, प्रत्येकाला प्रोत्साहन द्यायचे. आणि मग ते हायरार्कीवर नव्हे की मॅनेजिंग डायरेक्टर बोलतोय म्हणून आपण ऐकायचं आणि खालून कुणीतरी प्रेझेंटेशन करतं तर मोबाईल बघायचा, तसलं काही नव्हतं त्यांचं. ते सतत सगळ्यांच्या मताला ते महत्त्वाचं. एवढंच नव्हे, ते स्वतः भाग घेत असत हो प्रत्येक कामामध्ये. मंडळी, माशेलकर सरांनी उद्योग विश्वासह सामाजिक क्षेत्रातलेही रतन टाटा आपल्यासमोर उभे केले. पण त्यांच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक पैलू जो कदाचित तुम्हालाही माहिती असेल, आणि ते म्हणजे रतन टाटा यांचं श्वानप्रेम. रतन टाटा यांच्याकडे टिटो आणि टँगो असे 2 श्वान होते. त्यांचं त्या दोन्ही श्वानांवर किती प्रेम होतं हे रायगडचे श्वान प्रशिक्षक अभिषेक दळवींनी फार जवळून पाहिले. आणि तेच आपण ऐकूया थेट अभिषेक दळवी यांच्याकडून. साहेबांकडे 2 डॉग्स होते. त्यांचं नाव होतं जर्मन शेफर्ड, हे ब्रीड होतं, आणि त्यांचं नाव होतं टिटो आणि टँगो. तर साहेब प्रत्येक वेळेला त्यांच्या गाडीमध्ये टिटो आणि टँगोला घेऊन यायचे US क्लबला, आणि बराचसा वेळ तिकडे संध्याकाळचा त्यांच्याबरोबर खेळण्यात घालवायचे. ते ज्या वेळेला खेळत होते तिकडे US क्लबमध्ये टिटो आणि टँगो बरोबर, मी देखील पुढे गेलो. आणि मी ज्या वेळेला ते टिटो आणि टँगोना जवळ जाऊन असं जरा ग्रूम केलं किंवा काय केलं,
तर त्यांना कुठेतरी असं जाणवलं की मला सुद्धा त्यांच्याबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे. साहेब टिटो आणि टँगोंना त्यांच्या मुलाप्रमाणे जपत होते. म्हणजे आपण तरी असं विचार करतो की पेट म्हणून आपण म्हणतो की त्यांना आपण बाहेर, पण असं काही नव्हतं. अगदी साहेब आत्ता साहेब हेलिकियामध्ये आले बंगलोमध्ये, तर त्यांना सेपरेट रूमच होता एसीचा. बट ह्याच्या अगोदर साहेब बख्तावरमध्ये सुद्धा ज्या वेळेला होते फ्लॅटमध्ये राहत, त्यावेळेला सुद्धा टिटो आणि टँगोसाठी सेपरेट एसी रूम होता. मी आवर्जून सांगेन, आजही बॉम्बे हाऊस जे साहेबांचं मेन ठिकाण आहे, जिकडे साहेब बसायचे, तिकडे गोवा म्हणून आहे श्वान. आणि तुम्ही जर बघाल कित्येक लेखामध्ये सुद्धा असा उल्लेख होता की हा एकमेव गोवा हा श्वान आहे जो टाटा साहेबांबरोबर त्यांच्या मीटिंग रूममध्ये बसून मीटिंग अटेंड करतो. तर मला एवढंच फक्त सांगायचं आहे, गोवा हा जो होता हा एक स्ट्रे डॉग होता, जो बॉम्बे हाऊसमध्ये आला. साहेबांना त्याच्यावरती प्रेम वाटलं, आणि तर साहेबांना जी कुठचीही कुत्रं अवतीभोवती यायची, श्वान वगैरे, तर ते साहेबांना नेहमी असे वाटायचे की येस आपलेच आहे. तो विषय असा होता की एकदा साहेबांना वेळ दिली होती प्रिन्स चार्ल्सनी, आणि साहेब म्हटले की मान्य आहे मला की एवढ्या मोठ्या व्यक्तीने मला वेळ दिली, पण त्यांना प्लीज सॉरी सांगा की मी नाही येऊ शकत. कारण असं आहे की माझे जे श्वान आहे टिटो टँगो, त्यापैकी टिटोची तब्येत बरी नाही आहे, त्या ह्याच्यात मी बिझी आहे, आणि त्या एका गोष्टीसाठी मी ती अपॉइंटमेंटसाठी किंवा ती जी मला वेळ दिली आहे त्यामुळे मी तिथे येऊ शकत नाही. मंडळी, रतन टाटांविषयींच्या आठवणींचा ठेवा इतका मोठा आहे ना की तो एका कार्यक्रमात, एका चर्चेत पूर्ण होणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.